जर एखादा व्यक्ती लेट झोपत असेल आणि जंक फूड खात असेल तर त्याच्या शरीरावरती काय काय परिणाम होतो, त्याच्या जे अवयव आहेत त्याच्यावरती काय काय त्याचा दुष्परिणाम होतो. काही जणांचं लगेच वेट गेन दिसतं की जागरण झाली, स्ट्रेस वाढला. काहींचं वेट गेन पण दिसत नाही, आहे तसेच दिसतात. पण हेअर लॉस सुरू होतो, हळूहळू इव्हेंच्युअल होत असेल ना, ते इव्हेंच्युअली होतं, पण हे दिसतच. सो तुम्ही असं नका समजू की आता काय मी या काही आता माझ्या घरातच तरुण मुलगा आहे माझा, 22-23 वर्षाचा मुलगा, आर्किटेक्चर लास्ट इयर, आता आमचं लास्ट इयर आहे, आम्ही मजाच करणार आहे म्हणून रोज जागायचो. सो ते आता दिसायला लागले, पिंपल्स यायला लागले, केस पांढरे व्हायला लागलेत. सो बॉडी स्टार्ट्स टेलिंग यू इट्स नॉक नॉक. 2 केस झालेत, 4 केस झालेत, ऍक्ने येतात, नाकावर ब्लॅक हेड व्हाईट हेड्स येतात. इट्स अ वॉर्निंग साईन. तुम्हाला खूप मोठी वॉर्निंग आल्यावरच, म्हणजे अलार्म वाजल्यावरच जागे होणार आहात का नाही. सो यू हॅव टू स्टार्ट. 1 दिवस जर झालंय ना तुमचं जागरण, मग तुम्ही आता मला जर विचाराल तर मेकअप आर्टिस्ट असतात, तर आम्हाला सीझनला वाटेल तेव्हा उठायला लागतं. 2:30ला उठ, 4 वाजता ब्राईडला निघ. सो मग आदल्या रात्री काय केलं पाहिजे, लवकर झोपा, हलका आहार घ्या. तुम्ही खूप स्पायसी आणि खाऊन ब्राईड समोर गेलात तर यू विल ओनली हॅव ऍसिडिक बर्ब्स, बरोबर, तोंडाचा वास येईल. सो क्लायंटला किती ऑफेंडिंग आहे की ब्युटिशियन जी आली आहे मला रेडी करायला, तीच अशी अनग्रूम्ड आहे, तिलाच ऍसिडिटीचा त्रास होतो आणि ती ब्राईडला पण होतो आणि लई होतो. ब्राईड तर पार्टी करून आली आहे मे बी. सो जेव्हा तुम्ही एक प्रोफेशन रिप्रेझेंट करता तेव्हा यू हॅव टू मेक शुअर दॅट या सगळ्या गोष्टी रिव्हर्स मध्ये तुम्ही कशा हे करताय. सो मेकअपच्या स्टुडंट्सना पण आम्ही सांगतो लवकर झोपा. 2:30ला उठायचं ना, 9:30-10ला झोपा. उठल्यावर 2:30 वाजता चहा नका पिऊ, हॅव वॉर्म वॉटर, काहीतरी भिजवलेले बदाम, काळे मनुके असं खा. म्हणजे आता तुमचं सुद्धा हे पॉडकास्टिंग किंवा शूट तुमच्याशी जागरण होत असतील तर काळे मनुके भिजवलेले अतिशय चांगलं काम करतात अँटॅसिड म्हणून. साध्या साध्या गोष्टी आहेत. लाह्या असतात आपल्या, पांढऱ्या लाह्या, त्या जरी तुम्ही भिजवून खाल्ल्या, आपण लक्ष्मीपूजनाला वापरतो, त्या साध्या तुम्ही ग्लासात भिजवून जर ते पाणी प्यायलं आणि लाह्या खाल्ल्यात तरी ऍसिडिटी कमी होते. नारळाच्या पाण्याने ऍसिडिटी कमी होते. तुम्हाला सारखे अँटॅसिडच का घ्यायचे, त्याचे दुष्परिणाम खूप आहेत अँटॅसिडचे, प्रचंड. लोकांचं कसं झालंय, मी मिसळ खातो आणि अँटॅसिड घेतो. इट इज नॉट दॅट राईट. मग तुमची बॉडी, स्किन प्रॉब्लेम, हेअर प्रॉब्लेम दाखवायला लागते. सो तुम्हाला असं वाटेल पॉडकास्ट ब्युटीचा आहे का हेल्थचा आहे, पण हेल्थ इज सो इम्पॉर्टंट फॉर युअर ब्युटी. कारण तुमची जर इंटरनल ब्युटी नसेल तर ती एक्सटर्नल रिफ्लेक्टच होणार नाही.